आज आपण बनवतोय साबुदाणा वडे. त्यासाठी मी हा साबुदाणा स्वच्छ धुवून 4 तास कोमट पाण्यात भिजत ठेवलेला. त्याच्यानंतर 2 बटाटे घेतले, ते सोलून घेतले आणि त्यांना खिसून घेतले. ह्या खिसणीने खिसले, त्यांना चांगले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. आता हा खीस आपण या साबुदाण्यामध्ये टाकू. त्याच्यानंतर टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट जरा जास्त टाकायचं, मग वडे छान लागतात. त्याच्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा. हा बघा, हिरवी मिरचीचा ठेचा टाकते. त्यानंतर थोडं मीठ, चवीनुसार मीठ टाकू आपण. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेऊ. बटाटे खिसून टाकले ना तर वडे कमी तेल पितात, तेलकट कमी होतात. चांगलं एकजीव करून घेतलं आहे आपण. आता याचे वडे काढू. त्यासाठी ना मी वाटीमध्ये थोडं पाणी घेतलं आहे. पाणी घेतलं आहे. आता असं हाताला पाणी लावायचं. छान छोटे छोटे किंवा तुम्हाला मोठे वाटले मोठे असे गोळे करायचे मस्त. हे बघा, आणि त्याला असं प्रेस करायचं. तेल मी तापतच ठेवलेलं. तेल आता तापलंच आहे. हे मळतानाच मी तेल तापायला ठेवून दिलेलं. आता आपण त्यात वडे सोडू. अगदी थोडा साबुदाणा घेतला तरी भरपूर वडे होतात. असं तुम्ही बटाटा खिसून जर केला ना तर इतके छान खुसखुशीत वडे होतात. दह्याबरोबर खूप छान लागतात. मस्त असा थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना तळायचे. हे बघा, आतनं पण छान फुगतात ते. गॅस ना फुलच ठेवायचा, तेव्हा ते छान होतात.
बघा आतमध्ये मस्त टम फुगतात. खूप छान लागतात हे, काय करून बघा तुम्ही. गॅस बंद करू आता आपण. बाकीचे मी नंतर काढते, तुमचा वेळ नाही घेत मी जास्त. हे बघा साबुदाणा वडे वेगळ्या पद्धतीने. कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा. दही आणि साबुदाणा वडे.